हा पराठा बघितला का किती मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि याच्यामध्ये मी आलूचा अजिबात वापर केलेला नाही। बरेच वेळा आपण आलूचा पराठा तयार करत असतो, पण मी इथे आज काकडी आणि मेथीचा खूप छान असा मऊ लुसलुशीत पराठा तुम्हाला आज तयार करून दाखवणार आहे। आणि मुलं आवडीने खातात, लहान मुलं असो मोठी मुलं असो आवडीने खातात आणि टिफिनलासुद्धा म्हणजे टिफिनसुद्धा फस्त करतात। तर ज्यावेळेस आपण मुलं भाज्या खात नाही त्यावेळेस आपण अशी शक्कल लढवू शकतो। तर इथे एक काकडी घेतलेली आहे, मोठी किसून घेतलेली आहे आणि चांगली मुठभर भाजी मेथीची भाजी चांगली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। आणि इथे मी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट केलेली आहे, अशीच दरदरीतच केली आहे, अशी म्हणजे ठोकळशी, खूप प्लेन नाही केली आहे। आणि ते इथे अजवाईन घालायचं आहे, थोडंसं तीळ घालायचं आहे आणि इथे हळद आणि थोडंसंच तिखट घातलेलं आहे मी आणि मीठ घालायचं आहे चवीला। तिखट आपल्या आवडीनुसार मुलं जसं खातात तसं टाकायचं आहे। तर इथे 1 ते 1.5 वाटी मी पीठ टाकून घेत आहे। तुम्हाला पीठ इथे लागू शकतं कारण काकडीला लगेचच पाणी सुटतं, म्हणून मी थोडं पीठ इथे टाकून घेणार आहे आणि मऊसर असा गोळा तयार करून घेणार आहे। आणि हे जे पराठे आहेत ते म्हणजे कणिक हे जे मिश्रण भिजवल्याबरोबर लगेचच करायचं, नाहीतर हे मिश्रण जे आहे ते थोडंसं सैलसर होऊ शकतं। तर माझ्याकडून थोडीशी चूक झाली आहे, मी हे मिश्रण थोडा वेळ ठेवलं आणि दुसरी कामं करत बसली, त्याच्यामुळे थोडंसं हे मिश्रण असं सैलसर झालेलं आहे। तर थोडंसं लाटायला मला त्रास होऊन राहिलेला आहे, म्हणजे चिपकत आहे। तर तुम्हाला जर करायचे असतील तर लगेचच मी पीठ मळल्यानंतर बनवायचं आहे पराठे। तर इथे पराठा मी लाटून घेतलेला आहे, थोडंसं पीठ लावून लाटायचं आहे, म्हणजे लाटून अगदी हलक्या हाताने इथे लाटून घ्यायचं आहे। तर बघा पराठा लाटून झालेला आहे आपला आणि तवासुद्धा मी इथे गरम करायला ठेवला होता। तर 1-2 पराठे माझे जमले नाही कारण मी सांगितलं होतं मी पीठ नरम झालं म्हणून। तर बघा अशा प्रकारे दोन्ही बाजूनी आलटून पालटून थोडंसं तेल टाकून आपण पराठे शेकून घ्यायचे आहेत। मुलं अगदी आवडीने खातात आणि टिफिनसुद्धा फस्त करून येतात। मेथीची भाजी बरेचदा खात नाही मुलं, तर अशा वेळेस आपण मेथीची भाजी, पालकची भाजी याच्यामध्ये टाकू शकतो, बारीक चिरून घ्यायची आणि टाकायची आहे। मुलं आवडीने नक्कीच खातील। तर खमंग असा दोन्ही बाजूनी पराठा शेकून घ्यायचा आहे। बघा किती छान असा दिसत आहे, मस्त असा। आणि झाल्यानंतर जे पराठे तयार थंड झाल्यानंतरसुद्धा छानच राहतात, म्हणजे असे मऊ लुसलुशीत सॉफ्ट असे राहतात। अगदी आलूचा पराठा कसा मऊ लुसलुशीत होतो तशाच प्रकारे हा काकडीचा पराठासुद्धा मऊ लुसलुशीत होतो। तर अशा प्रकारे आपण टिफिनमध्ये मुलांना देऊ शकतो पराठा। तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन छान